घरकुलाचे थकीत हप्ते मिळण्याच्या मागण्यासाठी नगरपंचायत समोर धरणे आंदोलन। घरकुल योजनेत 2 कोटी रुपयाचा अपहार झाल्याचा आरोप, दोषी अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी। नांदेड जिल्ह्यातील माहूर येथे घरकुल संदर्भातील विविध मागण्यांसाठी गावकऱ्यांनी माहूर नगरपंचायत कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले आहे। माहूर शहरातील पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सन 2017 पासून लाभार्थ्याचे अनुदान मिळाले नाही। प्रलंबित घरकुल अनुदानाचे हप्ते तात्काळ वर्ग करण्यात यावेत अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली आहे। तसेच या घरकुल योजनेच्या घोटाळ्याची सखोल चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे। मागण्या मान्य न झाल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा लाभार्थी आंदोलनकर्त्यांनी दिला आहे। माहूर शहरातील लाभार्थ्यांचे जवळपास 7 ते 8 वर्षापासून जे पैसे प्रलंबित आहेत त्याकरिता येत्या 2 मार्चला आम्ही पुन्हा आमरण उपोषण करणार आहोत। माहूर नगरपंचायतमध्ये जे 2 कोटीचा जे अपहार झालेला आहे त्या अपहाराची तात्काळ चौकशी करण्यात यावी आणि 2 फेब्रुवारीच्या आत माहूर नगरपंचायत हद्दीतील सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये त्यांची उर्वरित घरकुलाची जे निधी आहे ते तात्काळ जमा करण्यात यावा। अन्यथा 2 फेब्रुवारीच्या पासून आमचं आमरण उपोषण सुरू राहील आणि कारवाई जोपर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत तोपर्यंत आमचं उपोषण मागे घेणार नाही। पैसे नाही आले, मी गरीब आहे, मला मुलगा नाही आहे, मी लोकांचं कर्जबाजारी करून घर बांधण्यासाठी तयार होते पण माझे पैसे मिळाले नाही, त्यामुळे माझं बांधकाम रुखलेलं आहे। किती वर्षापासून बांधकाम? 6 वर्षापासून घर बांधून राहिले। काय मागणी आहे सरकारकडे? पैसे सरकारकडून पैसे लवकर भेटावं अशी माझी मागणी आहे। दुसरं कोणतरी